असलेल्या आयसीसी अजिंक्यपद महिला क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर 115 धावांनी दणदणीत विजय मिळवला। हरलीन देओलच्या दमदार शतकी फलंदाजीमुळे आणि सलामीवीर स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांनी पहिल्या खेळाडूसाठी केलेल्या 110 धावांच्या भागीदारीमुळे भारतानं वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 359 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं। मंधानानं 53 तर प्रतिका रावलनं 76 धावा केल्या। या दोघी बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या हरलीन देओलनं दमदार फटकेबाजी करत 115 धावा केल्या। जमीमाह रॉड्रिक्सच्या 52 धावांनी त्यात भर घातली आणि भारतानं 50 षटकांमध्ये 5 खेळाडू गमावत 358 धावांचा डोंगर उभा केला। हरलीन देओल सामनावीर ठरली। भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची फलंदाजी मात्र ढेपाळली। कर्णधार हॅली मॅथ्यूच्या 106 धावांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही। वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 46 षटकं आणि 2 चेंडूंमध्ये सर्व खेळाडू गमवत 243 धावांपर्यंतच मजल मारू शकला। या विजयासह भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे।